जय महाराष्ट्र. मी शिवसैनिक. मी नेरूळला स्वर्गीय मीनाताई ठाकरे सरकारी हॉस्पिटल जो आहे तिथे मी आलेलो आहे आणि डॉक्टर भूषण पाटील वरिष्ठ डॉक्टर डीन साहेब यांना मी भेटणार आणि नेमका त्यादिवशी काय प्रकार घडला, त्या महिलेसोबत खरंच तिला मारण झाली का, की ती त्या ट्रॉमामध्ये होती, ते अबॉर्शन झालं होतं आणि अशा स्थितीमध्ये त्या ज्या पेन मध्ये होती तर त्या डॉक्टरांनी कशा पद्धतीने तिला हाताळलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा खुलासा आणि माहिती घेण्यासाठी म्हणून मी डॉक्टरांना भेटणार आहे. पुढे जे काय होते ते सगळं तुम्हाला मी दाखवेनच. आता नंतर आपण बोलू त्याच्यावर. लिटरली तुमच्याबद्दल ही वाक्य आहेत की मला बलात्कार केल्यासारख्या भावना झाल्या. आता त्या पोलिसांनी केस घेतली नाही म्हणून ठीक आहे, पण जर घ्यायचीच असेल तर सगळ्या महिला येऊन घेऊ शकतात केस तुमच्यावर. ते ना की या हॉस्पिटलमध्ये तू कशासाठी आली, खाजगी हॉस्पिटलमध्ये का नाही गेली, हे तुम्हाला कसं काय बोलायला जमतं, याचं तू उत्तर द्या. ते तुमचं पर्सनल हॉस्पिटल आहे, हे तुम्ही असं कसं काय बोलू शकता पेशंट बरोबर. जर तुम्ही हे वाक्य बोलू शकता तर तुम्ही मारू का शकत नाही, हे कबूल करत नाहीत. असं जर असेल तर मात्र मग ह्यांना तुम्ही मेमो द्या, ते परिणाम तुम्हाला नंतर लक्षात येतील. एक जरी महिला तुमच्या बरोबर नंतर जर बोलली, जर मला सापडली तर मात्र तुम्ही त्याचा विचार करा. कारण मी तुम्हाला एक संधी दिली होती. जर मला यांची जर नेक्स्ट कंप्लेंट आधीची जर त्या मला दिसण्यात आणि रिअल मध्ये आली तर मात्र मग मी यांना सोडणार नाही. पेशंटने फोन केला होता आणि सायलेंटवर ठेवा ना आपण 2 मिनिटं. त्यांचं म्हणणं आहे जिच्या बरोबर ही घटना घडली, मी असं म्हणत नाहीये, त्यांनी जो फोन केला तो स्पीकरवर होता आणि तोच मी टाकलेला आहे. आता डॉक्टरी पेशा म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही सगळे देवच आहात, पण तुमच्याबद्दल बऱ्याचशा कंप्लेंट्स त्यानंतर माझ्याकडे आल्या की आपल्याकडनं अशा प्रकारचे घटना वारंवार घडत असतात महिलांच्या बाबतीत. ही एक घटना जरी सोडली तरी याच्या आधीचे जे पेशंट्स होते त्यांच्यासोबतही असेच प्रकार घडले होते. आता हे मला माहिती नाही, पण ज्यावेळी आपल्याकडनं बाकी लोकांकडनं रिव्ह्यू मिळत असतील, मी अतिशय पोलाइटली आपल्याशी बोलतोय, तर त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या की तुम्ही तिला काय फायदा आहे. एक तर ती गरीब आहे, तिला या गोष्टींचा काय अनुभव नाही. अबॉर्शन काय वारंवार कोण करत नसतो. आता तिच्यासाठी ती पहिलीच वेळ असेल आणि ती ट्रॉमामध्ये आहे. पहिल्यांदा त्या महिलेचा एक मानसिक त्याची समजून घ्या की ती ट्रॉमामध्ये आहे, की ब्लिडिंग सुरू झालं तिचं आणि अशा वेळी तिला माहिती नव्हतं की काय करायचं. ती सरकारी हॉस्पिटलमध्ये आली आणि तिथे ज्यावेळी ट्रीटमेंट तिला घ्यायचे, ब्लिडिंग सुरू झालं. आपण जे काय त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया केली किंवा जे काही केलं असेल, अॅनेस्थेसिया दिला नाही दिला, ते तुम्ही तुमच्या रुटीन प्रमाणे केलं असेल. विषय कुठे येतो की ज्यावेळी ती ओरडत असेल किंवा तिला अनकॉपरेटिव्ह, जसं तुम्ही म्हणत होता ती कॉपरेट करत नव्हती, हे ज्यावेळी तुम्हाला कळतं त्यावेळी त्या इन्स्ट्रुमेंटने आपण तिला मारलं तिच्या मांडीवर आणि ते फोटो माझ्याकडे आहेत. तिचे ते काळं निळं झालेलं आहे मांडी, ती अशीच नाही झालेली आहे. आपण इन्स्ट्रुमेंटने मारलं, तिला चापट्या पण मारल्यात कारण ती ओरडत होती. आता तुम्ही अपेक्षा अशी करता का की तिने शांत हॅपीली राहायचं, आनंदात राहायचं आणि ते तुम्हाला कॉपरेट करायचं? हे तर पॉसिबल होणार नाही ना महिलेला. आणि डॉक्टर आपल्याला अनुभव आहे, आपण माझ्यामध्ये असे हजारो ऑपरेशन केले असतील, तर प्रत्येक महिलेची टेंडन्सी सेम नसते. तिचा स्वभाव किंवा ती गरीब असेल किंवा श्रीमंत असेल, ह्या पेक्षाहून जास्त त्या ट्रोमामध्ये असते, तिला भीती असते. अशा वेळी तुमच्याकडनं ती अपेक्षा असते, त्यांच्याकडनं ती अपेक्षा ठेवणं योग्य नाही आहे. आपण डॉक्टर आहात, आपण समजदार आहात, आपण अनुभवी आहात. अशा वेळी तुम्ही तिला कशा पद्धतीने हाताळता ते महत्वाचं आहे. मग हा जर तुम्ही जर डॉक्टरी पेशामध्ये जर तुम्ही जर ती ओरडली म्हणून तिला जर मारणार असाल, आपल्याला मान्य, मग हे जर मान्य जर असेल तर कुठेतरी एक पॉइंट क्लिक होतो ज्याच्यामध्ये तुमचा तोल ढासळतो आणि त्यावेळी तुम्ही रिॲक्ट करता. ती असं का बोलेल की तिला इन्स्ट्रुमेंटने आपण मारलं किंवा तिने चापट्या मारला? ती खोटं बोलण्याची गरज काय तिला? ती खोटं बोलण्याचं कारण तर सांगा मला. बघा, मला माहित नाही, हे तिचं म्हणणं आहे, पण ती गरीब आहे म्हणून मग मी यायचंच नाही आणि बोलायचंच नाही आणि हा विषय असा सोडायचा, असं तर नाही ना. मग तिला काय वाटणार आयुष्यभर की माझ्याबरोबर जी घटना घडलेली आहे, मी ते बोलू पण शकत नाही का, आवाज पण उचलू शकत नाही का? हा साधा विषय आहे. आणि जर एखादी चुकून, मी असं म्हणत नाही जाणून बुजून आपण केलं असेल, पण जर असं घडलं असेल तर ते ऍक्सेप्ट करण्याची सवय असली पाहिजे. तुम्ही म्हणणं मी असं केलंच नाही तर मात्र कुठेतरी
नाही आपण चुकून हे झालेलं नाहीये. मग ती असं तुमच्यावर रोष ठेवण्याचं कारण काय? कारण ओळखीमध्ये हातपाय बांधले म्हणजे ते मी समजू शकतो की माणूस की ओरडत असणार तुम्ही हे करणार पकडून ठेवणार, ते मी तिलाही सांगितलं. हे माझं बोलणं नाहीये. तिला जो अनुभव आला तो तिने शेअर केलेला आहे आणि तिला असं वाटलं की तो मी शेअर करावा, म्हणजे तिने शेअर करावा आणि त्याच्यावर आम्हाला कोणीतरी रिप्लाय द्यावं. आता त्यांना इकडचा कोणता स्टाफ जर उत्तर देत नसेल, कोणी विचारत नसेल त्यांचं, तर आता मी बघतो एवढे सगळे पेशंट्स आहेत. मग अशावेळी जर त्यांना कोणी जर महत्व देणार नसेल तर त्या महिलेच्या मनामध्ये तो हमेशा लाईफ टाईम ट्रॉमा राहणार ना, की माझ्यावर अशी घटना घडली आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी काहीच नाही केलं. तुमचा तिचा काय पर्सनल ग्रजेस आहेत का? एक्झॅक्टली. मग अशा वेळी ती तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं करेल? पण जे ऐकलंय ह्यांना बदनाम करण्याची गरज काय त्यांना? मला एक गोष्ट तुमच्या बोलल्याचं मी याच्यातून एक लक्ष देतो की भली ती अनकॉपरेटिव्ह असू द्या, तुम्ही जे बोललात ना तिथं तिथं मेंटल कम्फर्ट करणं गरजेचं होतं आणि ते चुकलंय त्यांचं. म्हणजे डॉक्टरांनी हा विचार केलाच पाहिजे. तिच्याकडनं आपण अपेक्षा करू शकतो, ते मान्य आहे. पण त्या ट्रॉमामध्ये एखाद वेळी तिला भीती वाटत असेल. माणसाला आपल्या इंजेक्शनची भीती वाटते माणसाला. आता आपण माझ्यासारख्या माणसाला पण इंजेक्शनची भीती वाटते. आपण बोलता बोलता आपण इंजेक्शन देतो ना, तर ते तुमचं आहे ना. त्या गोष्टी तुम्ही काय आता ऍक्सेप्ट नाही करत, ही तुमच्यासाठी नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जर ऍक्सेप्ट नाही केलं ना तर माझं लक्ष तुमचं बारीक राहणार यापुढे. कारण आज तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये बोलताय मी असं केलंच नाही, म्हणजे तुम्हाला असं वाटतं ती जाणून म्हणून तुमचं नाव घेणार आणि बोलणार त्याने मला मारलं, असं नाही होऊ शकत. नाही म्हणजे मारण नाही, अहो मारण म्हणजे तशी मारण नाही हो. तिला जे फील झालं ते म्हणतोय मी. मारण कोण कशाला करणार ते मलाही कळतं. पण त्या ओढ्यामुळे म्हणजे तुमची अपेक्षा अशी आहे की ती खोटं बोलते पूर्णपणे आणि तुम्ही एकदम बरोबर केलं असं तुमचं म्हणणं आहे. खोटं बोलायचं कसं आहे, एक तर असा ग्रह होऊ शकतो ते सांगा ना मला. ते आपण जे इन्स्ट्रुमेंट वगैरे टाकतो कारण ते मोठे मोठे जे ट्रॉली असते ना त्याच्यावरती भरपूर इन्स्ट्रुमेंट दिसतात. ती पूर्ण ट्रॉली भरलेली असते आणि ते असे एवढे जाड इन्स्ट्रुमेंट असतात आणि त्याच्यानेच आपल्याला ऑपरेट करावं लागतं. असा ग्रह होऊ शकतो की जे मला मारलं गेले आणि ते आपल्याला नाही. ते तिने त्याच्यामध्ये तिने जे मला निवेदन दिले ते इन्स्ट्रुमेंट घुसवलं ते सगळं तिने त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. पण ते करत असताना ज्यावेळी मी ओरडत होते त्यावेळी 2 माणसं माझे तोंड दाबत होते आणि त्या डॉक्टरांनी माझ्या पायावर जोरजोरात फटके मारले. आणि त्याच्यानंतरचं वाक्य सांगतो, जर इथे तुम्हाला इथे येता कशासाठी, इथे यायची गरज काय होती, हे तुमची वाक्य होती. या हॉस्पिटलमध्ये परत कधी येऊ नका हे अजून मी बोललो नाही. मी फक्त तुमचं ऐकत होतो. हे तुम्ही आता तुमच्या तोंडाने बोललेलं आहात की परत या हॉस्पिटलमध्ये येऊ नका. अशा हॉस्पिटलमध्ये यायचं कशासाठी? म्हणजे हे हॉस्पिटल आपल्या वडिलोपार्जित आहे. आता हे बोललेला आहात तुम्ही, आता हे पण ती बोललेली आहे. कोणकोणत्या गोष्टींना तुम्ही डिनाय करणार? इथे यायचंच कशासाठी? गरीब आहेत आणि हक्क आहे त्यांचा येण्याचा. तुम्ही हे नाही बोलू शकत की इथे कशाला आलात तुम्ही म्हणून. दुसऱ्या खाजगीमध्ये जायचं, हे तुमचं वाक्य आहे. मी थोपवत नाहीये. मला माहिती आहे आपण नाही बोलत, कोणी बोलण्याची हिंमत पण नाही केली पाहिजे. पण ती आपल्या मनाने तुमच्या विरोधात एवढं बोलण्याची हिंमत कशासाठी करेल? का त्या वॉर्डबॉयबद्दल त्यांनी बोलले नाही की मला वॉर्डबॉयने मारलं? का त्या तिकडच्या नर्स बद्दल बोलले की मला त्यांनी मारलं? तुमच्याबद्दल बोलण्याचं कारण काय होतं? कारण तुम्ही त्याला तसे फटके मारत होता. वॉर्डबॉयचं पण नाव घेऊ शकतो. ते बोलले वॉर्डबॉय त्यांनी माझे हातपाय पकडले होते. मला कळत नव्हतं, मला भीती वाटत होती, मी ओरडत होते. मला भीती वाटत होती, मला मान्य आहे. मग अशावेळी तुमच्याकडनं कुठे ना कुठेतरी एक हायपरमध्ये तुम्ही गेलात आणि तिला मारलत, कारण ते इन्स्ट्रुमेंट घुसवत ती ओढत होती आणि मे बी ते ब्लिडिंग होत असणार. त्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्रास होतो, त्याच्यामध्ये तुम्हाला ते अबॉर्शन करायचंय, तर कुठे ना कुठेतरी एक क्लिक पॉईंट होतो आणि त्याच्यामध्ये आपण आपला काम सोडून आपण राग येतो आणि त्याच्यात आपण या गोष्टी करतो. त्या पॉइंटला या गोष्टी होतात. तुम्ही मान्य करत नाही ना, याचा मला प्रॉब्लेम आहे. तुला त्रास होईल याच्याने तुला दुखणार एवढं तर मी बोललोय. बाय डिफॉल्ट आहे. तुम्ही तुमचा तोल त्यावेळी ढासळू नाही शकत ऍज अ डॉक्टर म्हणून, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तू काय म्हणता परफेक्ट होईल म्हणून तुम्हाला ना की परफेक्ट लावू नको म्हणून काय गर्भ पिशवी असते जे आपण टाकतो ना पूर्ण फाटण्याची शक्यता असते. तेच ते म्हणताय ते एखाद्या तशा वेळी जर ती जास्त हालत असेल तर एखादा तुला फोन शकतो ना. तुम्ही बोलत नाही आहात, तुम्ही कबूल करत नाही आहात, तर याचे इम्पॅक्ट काय होतील माहितीये?
मी तुम्हाला कबूल करायला सांगणार नाही. त्याचे मला नंतरचे पर्याय ओपन आहेत. कारण शेवटी कोणी आपल्या चुका कबूल करत नसतो. आणि मी असं म्हणत नाही की प्रत्येक जण परफेक्ट असतो. डॉक्टरी पेशामध्ये तुमचं काम आहे. पण मी तुम्हाला समजवण्यासाठी आलेलो आहे. मी इथे काही तांडव घालण्यासाठी आलेलो नाही. जर आपल्याकडनं चुका होऊ शकतात, माणूस आहे, माझ्याकडनं पण चुका होतात, पण आपण त्या ऍक्सेप्ट करणं आणि पुढे जाणं हा महत्वाचा होतं. तुम्ही बोलला नाही मीच बरोबर आहे, तर मग याचा अर्थ तिला आपण खोटं ठरवायचं. ती जी बोलली ती चुकीचं आहे आणि असं काही झालंच नाही. पण माझं एवढं म्हणणं आहे की साधनांनी मारहाण केली. साधनाने नाही, हाताने मारली असेल. म्हणतात की तू बोललास ना की तुम्ही हलवत होतो मी बोलत होतो तिला. मी बोललोय तिला, बोललो मी तेव्हा तिथे. हे बघा, त्याच वेळी तो तोल गेलेला आहे तुमचा. आता ह्याच्यासाठी काय मी काय तुमची काय लाईट डिटेक्टर टेस्ट नाही करणार आहे ना. पण आपल्याला कळतं ना, एखाद्या बॉडीच्या लँग्वेजवरनं कळतं ना की काय झालं आणि काय नाही झालंय. तुम्ही भले तुम्हाला ऑन कॅमेरा कबूल करायचं नसेल, पण मला एवढं म्हणायचंय, त्या महिलेचा आणि तुमचा काहीही संबंध नाहीये. ती फक्त तिथे जे तिच्याबरोबर घडलं त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी आली होती. आणि त्यानंतर झालेला हा जो प्रकार आहे, ती सरळ गेली असती ना. झालं माझं झालं. तिला कुठे माहिती आहे या सगळ्या गोष्टी. आपला तोल जातो आणि तो एखाद्या, तुम्ही दिवसभरातनं किती अबॉर्शन करता, की तुमचं यांचं काम काय आहे? अबॉर्शन करण्याचंच काम आहे ओव्हरऑल सगळं गायनेकोलॉजिस्ट म्हणून ज्या दिवशी असतात त्यादिवशी डिलिव्हरी करणं, सीझर करणं. दिवसाला किती होतात? डिलिव्हरी एक्झॅक्टली. तो लोड मग डॉक्टरांवर असतो, हे मी मान्य करतो. म्हणजे लोड असू शकतो आणि ती मेंटल स्ट्रेसमध्ये माणूस नसतो. कारण किती डिलिव्हरी करणार, बहुतेक त्यांना जेवढ्या स्पेसची गरज असते एका टाइम मध्ये, ती जर मिळत नसेल तर तो लोड असतो. आणि मग त्या सरकारी दवाखान्यांमध्ये जसं खाजगी हॉस्पिटलमध्ये जसं होतं तसं इथे तेवढ्या सुविधा असतात. डिलिव्हरीच्या अगोदर पण म्हणजे या साईडचं जे करायचं होतं त्याच्या अगोदर पण त्यांना पेन कमी व्हावं गुळी पण अगोदर टाकून थोडं पेन कमी व्हावं म्हणून आणि नंतर घेतलं. पण ज्यावेळी म्हणजे मी जे त्याच्याकडून बाकीच्या लोकांकडून विचारलं ते फार जास्त आलं होतं. याला ही भीती वाटते का कॉर्पोरेट होते, कॉर्पोरेट झालं त्याला मोठं कॉम्पिटिशन आहे. काही मिनिटातच काम येते म्हणून त्यांनी सांगितलं की पकडा आणि तिला सांगत असेल ऑब्विसली तुम्ही म्हणता ते समजत असेल की ती जोरात बोल. तिला त्यासाठी तयार करणं, बेसिकली अर्धा तास तिला तयार करणं, तिला समजावणं. कारण सरकारी हॉस्पिटल म्हणजे गरीब आहे, चला बाबा गुरा मांजरासारखं करायचं आणि पाठवायचं, असं तर नाही होऊ शकत ना. म्हणजेच काय की असं, म्हणजे याचा अर्थ काय की डॉक्टरांचं काम आहे की त्यांना थोडं आपल्याकडे वेळ, मी तुमच्या सगळ्या समजते मला, पण आपला तोल जातो कधीतरी एका पेशंट एक, कारण पेशंट काही कॉपरेट करत नसते. इनफॅक्ट स्पॅक्युलम घालताना पण तुम्हाला तिथे किती आलोड नाही झालं, ती म्हणे सडेशन दोन पण आलो नव्हतो, पण ती ब्लिडिंग होत होतं. ब्लिडिंग होणार मला कळतं. त्याच्यानंतर तुमच्या प्रत्येकाची मानसिकता काय असू शकते. मला पाणी द्या ना. तरी हे चुकीचं आहे. तुमचं पुढचं फ्युचर आहे आणि आज तुम्ही कबूल नाही झालात त्याच्याने मला काही फरक पडणार नाही. पण उद्या पुढे ती गेली आणि जबरदस्ती मग तुमच्यावर केस घ्यायला लावली, केस होऊ शकते. आणि तिला ते फील झालेलं आहे. मग तिच्या पाठी आम्ही 100% उभे राहणार. तुम्ही तुमची मग जाणून बुजून नाही म्हणत आहे मी, पण अवधानाने म्हणा किंवा आपला तोल गेला म्हणा, पण तुम्ही म्हणाल झालंच नाही, तर मग ती जे काय बोलते ती वेळी तिला ठरवून आपण तिला लाईफ टाईम तिच्या कोमामध्ये टाकायचं का? कारण तो गरीब एक पेंटर आहे म्हणून त्या गरिबांना कोणी वाली नाही, असं तर नाही होऊ शकत ना. बरं, तुमची ही स्टेटमेंट किती योग्य आहे की एवढं असेल तर मग कशाला येता इथे आणि परत याच्या पुढे कधी येऊ नका. त्या माणसाला बोललो ना, तो इथे तुम्हाला नुसता आकावदंड करेल. तो मी त्याला बाहेर ठेवलाय, कारण मग ते त्या लेवलला बोलत नाहीत ना. ती ज्या पद्धतीने चिडले ना तुमच्यावर, मग तिच्या त्या शिव्या बिव्या त्या लेवलला मला पण जायचं नाही, कारण ती त्यांच्या मेंटॅलिटी प्रमाणे चालणार. पण तिला जो अनुभव आलेला आहे तो चुकीचा आलेला आहे म्हणून तिने मला फोन केलेला आहे ना. नाही तर मला फोन करून कशाला कोण सांगेल तुमच्या विरोधात. तुम्ही भूषण पाटील आहात हे विसरून जा. तुम्ही एक डॉक्टर आहात. मग तो कॉमन डॉक्टर होता सरकारी हॉस्पिटल मधला. त्याच्याशी तुमच्याशी आणि तिच्याशी कसलीही काय घडणार, कोण दुसरा कोणी पण असता. आता तुम्ही चेहरा म्हणून तुम्ही आहात, पण दुसरा जर डॉक्टर असता तर त्यांच्याबद्दल पण जर मारलं असतं तर हीच भावना होती तिच्याकडे. तर तिचा म्हणण्याचा विषय काय आहे की तिच्याबरोबर जे झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे. तुम्ही ते ऍक्सेप्ट करत नाही आहात.
मग याच्या आधी ज्या घटना काढलेल्या आहेत त्याची मला सखोल चौकशी करावं लागेल. त्या जर समोर आल्या मग त्यावेळी काय करणार? तुम्ही रिझाईन करणार इकडनं? हे तुमच्या भल्यासाठी आहे. मी एकदा येणार, दोनदा येणार, व्हिडिओ बघतील, लोक विसरतील, पण फ्युचरमध्ये त्या गोष्टी जर आपल्या टळल्या तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि पेशंटला होणार आहे ना. तुमचा नुसता माफीनामा कबूल करण्याची टेंडन्सी जर तुमच्यामध्ये नसेल तर काय कसं चालेल? मी केलंच नाही असं कसं बोलाल? मग आता तुम्ही बोलला मी बोललो पण नाही, मग तिच्या मनातली वाक्य बोलली. कशाला येता तुम्ही? मग जायचं ना खाजगी हॉस्पिटलमध्ये. इथे परत परत पाऊल नका ठेवू. हे कोणाचं हॉस्पिटल आहे? मग ही बोलण्याची हिंमत तुमची कशी झाली? तिला ओरडलो मी नाही असं नाही, आणि ते पूर्ण फडफड व्हायचे याच्यात झालं, म्हणजे फार इन्फेक्शन वगैरे झालं, पण टापटा वगैरे तो नाही झालंय. सरकारी हॉस्पिटलमध्ये येऊ नका. कुठे जायचं त्यांनी? तुमचं आहे म्हणजे साध्या सौम्य भाषेत बोलतोय मी. हे तुमचं आहे का सरकारी हॉस्पिटल? म्हणजे सर्वसामान्यांसाठी आहे ना, गरिबांसाठी आहे ना. मग तुम्ही एवढ्या मेडिकल फील्डमध्ये एवढे टॉपचे करून तुम्ही या सरकारी याच्यामध्ये आलेलात. तुमची सेवा सर्वात खाजगीमध्ये न जाता तुम्ही इथे सेवा देताय. तुमच्यासारखे देव माणसं कोणी नाहीत. म्हणून मला जास्त, मी खूप पोलाइटली आणि सॉफ्टली घेत जातो मी नेहमी डॉक्टर जिथे हॉस्पिटल जातो. काही एखाद दुसरे डॉक्टर असतात ज्यांच्यामुळे मला मग रुद्रावतार घ्यावा लागतो माझा, पण अदरवाईज तुम्ही खूप चांगली सेवा देता. तुमच्या लाख कामांमध्ये एक अशी गोष्ट होऊन जाते की ज्याच्याने तुमचं नाव मग खराब होऊन जातं. त्या सगळ्यांची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. माझ्यासाठी मी असं म्हणणार नाही की तुम्ही कबूलच करा. ते तुमचं स्वतःचं इंटेन्शन, तुम्हाला स्वतःचं मन तुम्हाला सांगेल केलंय की नाही केलंय. मग याच्यामधून काय धडा शिकण्यासारखं हे लक्षात घ्यायचं. मी नेहमी म्हणतो आपण वी डू सो मच ऑफ गुड वर्क, कळलं ना. ओव्हर स्ट्रेस होतं, एका दिवशी माणूस हे होतं, पण या तो कॉन्सिल पेशंट असं वाटलं तर आपण असं समजायचं घेऊ आपलं कोणी आहे किंवा हे पेशंट आपलेच आहेत रे सगळे. मग ते जे म्हणतायत ना, हे याच्यातून आपल्याला या घटनेतून धडा घेण्यासारखं आहे. भले तू काही मारलं नसेल, बरं तुला असं वाटत असेल, त्या क्षणी माणसून काय करतं आपल्या लक्षात येतं. काळजी घ्या ही गोष्ट की असं नाही व्हायला पाहिजे. आपण नाही बोलायचं कोणी असं. आपलं काम झाल्यानंतर तुला असं वाटलं त्या हिटअप मध्ये तू बोलत नंतर समजून सांग पेशंटला की काही असं असं झालं. पण त्याने काय होतं, कम्युनिकेशन आपल्यासाठी पेशंट आपला पेशंट असतो. कम्युनिकेशन फार मस्त आहे, कळलं. कुठंतरी आपल्याला असं होतं कॉन्सिल करणं, त्यानंतर भेटणं, ठीक आहे ताई झालं ते व्यवस्थित, तुला बोललो असेल मी तर इट मेक्स डिफरंट. त्याच्यासाठी एक इन्सिडन्स आहे, लक्षात घ्या. त्याच्यासाठी आयुष्यभराचं ते कोमा असेल. व्हॉट ही इज ट्राईंग टू टेल यू, यू अंडरस्टँड, तू एंगेज असेल. त्यांचा एक्सपिरियन्स आहे, ते जे सांगतायत त्या त्यांच्या एक्सपिरियन्स सांगताय. बाळा मी असं म्हणत नाही की आपण सगळं काही व्यवस्थित राहतो, कधी कधी होतं आपल्याकडून, पण दन आपली जाणच पाहिजे नंतर म्हणायची की हो यार त्या हिट मध्ये काहीतरी झाला असेल. गोवा टेल की काही ठीक आहे आता बरी आहेस ना तू. इट इज डिफरंट. आणि तुमच्याकडनं ते होत नाहीये. काय माहितीये का, एक यंग जनरेशन मध्ये हा जर अशा पद्धतीने तुम्ही विचार केलात ना, मी करेल तो काय, असं नसतं. ह्याचे परिणाम खूप होतात, माहिती पण नाही पडणार काय काय होऊ शकतं लाईफमध्ये. आपण विसरून जातो ती गोष्ट, पण त्या पेशंटसाठी पुढे ती तर एक्सपिरियन्स चला यू हॅव डन बेस्ट, पण तिचा एक्सपिरियन्स तो नाही चांगला आहे ना. मेबी तिचे 10 टॉलरन्स कमी होतं, पण फॉर हर एक्सपिरियन्स इज नॉट गुड. अशा वेळी जाऊन बोलायचं पेशंट. दुसऱ्या दिवशी आल्यावर, तिसऱ्या दिवशी आल्यावर ठीक आहे का काय ती दावागिरी म्हणा, पण नाही. पण 3 दिवस होती ना आपल्याकडे इथे. हे द्यायचं दुसऱ्या हो, मग हे गेले म्हणजे काय, त्यांच्यासाठी एक जस्ट एक ऑपरेशन होतं. शुक्रवारी गेली सर ती आम्हाला लगेच गेली. नाही ती गेली नाही. ऍक्च्युली कसं झालं, तिला ताप काहीतरी झालं होतं, परत आला होता. मग ती म्हणली यार मला तर कोण कॉपरेटच नाही. मी म्हटलं पण जा, मीच सांगितलं त्यांना की जा तुम्ही. मग मॅडमनं बघितलं ना, तिचं फिवर प्रोफाईल केलं, त्याच्यात टायफॉइड पॉझिटिव्ह झाला. कदाचित मग लिंक झालं की कदाचित त्याच्यामुळे पण ऑपरेशन झालं.